नमस्कार, मी सेजल पुरवार. या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. मालवण या ठिकाणी शिंदेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपच्याच कार्यकर्त्याच्या घरी धाड टाकली आहे. एका बॅगमध्ये या दरम्यान 25 लाख रुपये निलेश राणे यांनी पकडून दिले. नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मालवणमध्ये पैशांचं वाटप होतंय असा आरोप निलेश राणेंनी केलाय. काल रवींद्र चव्हाण मालवणमध्ये आले आणि इथे अशी नाटकं सुरू झाली असं निलेश राणे म्हणाले. बघा, मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? मला अच्छा, हे काय एक घर आहे का? अच्छा, माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील. तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा, आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा पण ड्रायव्हर नाही, हा कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो, मला माझ्या नावाने FIR द्यायची. मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं, साहेब लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे. ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार, पोलिसांच्या समोर सांगतोय. साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले, कालपासून. एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं. गस्त वाढून नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना, तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. इकडे हे पैसे, इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे. कुठले दाखव, प्रूव्ह करा. तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि PI ला बोललो, बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोललो. तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. तुम्हाला किनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही. सर, शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत, एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. सर, शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत, एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे.